ज्या लाडक्या बहिणींना अजूनही पैसे मिळाले नसतील तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी आलेली. लाडकी बहीण योजनेचं जे ऑफिशियल पोर्टल होतं, ज्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकत होते आणि तुमचा अर्ज तपासू शकत होते, तर त्या पोर्टलवर एक अपडेट आलेली आहे. ज्या लाडक्या बहिणींना अजून एकही हप्ता मिळालेला नाही, त्यांचा फॉर्म अप्रूव्हेड आहे, सगळं काही व्यवस्थित आहे, त्यांना मेसेज देखील आलेला आहे की त्यांचा फॉर्म हा ॲक्सेप्ट झालेला आहे किंवा अप्रूव्ह झालेला आहे, परंतु त्यांना अजूनही लाडकी बहीण योजनेचा एकही हप्ता त्यांच्या अकाउंटमध्ये क्रेडिट झालेला नाही. तर अशा लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आलेली आहे. त्या पोर्टलवर तुम्ही आता एक तक्रार नोंदवू शकतात, ज्यामध्ये तुम्ही सगळी डिटेल्स ॲप्लिकेशनची भरून तुम्हाला लवकरच लाडकी बहिणींचे जेवढेही पुढचे हप्ते असतील किंवा मागचा जेवढेही हप्ते राहिले असतील तर सरसकट रक्कम तुमच्या अकाउंटवर कदाचित जमा करू शकतं गव्हर्नमेंट. मित्रांनो, तर चला आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत की कशा पद्धतीने तुम्ही या पोर्टलवर तुमची जी तक्रार आहे ती नोंदवू शकतात, स्टेप बाय स्टेप आणि ए टू जेड प्रोसेस मी तुम्हाला या व्हिडिओमधून सांगणार आहे. त्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा. आपण अशाच गव्हर्नमेंटच्या नवनवीन योजनांची अपडेट्स आपल्या चॅनलवर नेहमी घेऊन येत असतो. लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेच्या ऑफिशियल पोर्टलवर ही अपडेट आलेली आहे. बघा, मी ऑफिशियल लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवर आलेलो आहे. तर आता मी इथं लॉग इन करून घेतो. तुमच्याकडेही तुम्ही जरी तुमची घरी बसून अर्ज केले असतील तर या पोर्टलचं जे लॉग इन असेल आय डी असेल, लॉग इन आय डी तुमचा मोबाईल नंबर असेल आणि जो पासवर्ड तुम्ही सेट केला असेल तो पासवर्ड तुम्हाला इथं टाकायचा आहे. या वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे, सो तिथे क्लिक करून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवर येऊ शकता. मित्रांनो, चला तर मी इथं आल्यानंतर इथं मोबाईल नंबर पासवर्ड टाकून त्यानंतर कॅप्चा फिलअप करून लॉग इन करून घेतो. तर बघा मित्रांनो, मी आता माझं लॉग इनने जे लाडकी बहीण योजनेचं अकाउंट होतं ते लॉग इन केलेलं आहे. इथं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथं बघा तक्रार असा एक ऑप्शन दिसेल. इथं प्रोफाईलच्या बाजूला तक्रार असा ऑप्शन दिसेल. या तक्रार या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तक्रार फॉर्म असा ऑप्शन दिसेल. तक्रार फॉर्ममध्ये तुम्हाला कोणत्या प्रकारची तक्रार करायची, तुमच्या स्वतःच्या ॲप्लिकेशनसाठी तक्रार करायची तर माय ॲप्लिकेशन हे सिलेक्ट करा आणि त्यानंतर तुम्हाला जरी दुसऱ्याच्या ॲप्लिकेशनसाठी तक्रार करायची तर कंप्लेंट्स अगेन अदर ॲप्लिकेशन असं ऑप्शन दिसेल. त्यानंतर बाजूला तुम्हाला तक्रार श्रेणी ऑप्शन दिसेल, त्यामध्ये तुमची तक्रार कोणत्या टाईपची फ्रॉड झाला असेल तर फ्रॉडमध्ये केला. त्यानंतर तुम्ही जरी लाभ घेत असाल आणि तुम्ही खरोखर त्यासाठी पात्र नसाल तर जे बेनिफिशियल आहे त्याच्यावर तुम्ही क्लिक करू शकतात. मित्रांनो, त्यानंतर ऑदर असा ऑप्शन दिसत असेल, तो ऑदर ऑप्शनमध्ये तुमची जरी ऑदर कंप्लेंट असेल तर ऑदर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करून घ्या. मित्रांनो, मी इथं ऑदर ऑप्शन सिलेक्ट करतोय. ज्यांना पैसे मिळाले नसतील, ज्यांचं पेमेंट हे बाकी असेल तर त्यांनी ऑदर ऑप्शन सिलेक्ट करावा. ऑदर ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला आता संपूर्ण डिटेल्स भरायची. यात तुमचा ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला टाकायचा आहे, तुमचं डिस्ट्रिक्ट, तुमचं गावाचं नाव, तुमचा तालुका, तुमचा पिनकोड, तुमचा तुम्ही जरी कुठल्या महानगरपालिकेमध्ये येत असाल तर महानगरपालिका इथं सिलेक्ट करायची. त्यानंतर तुमची सगळी डिटेल्स भरल्यानंतर तिथं नाव टाकायचं आहे आणि तुमचा ॲप्लिकेशन नंबर. तुम्ही जेव्हा लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असेल तेव्हा तुम्हाला मेसेजद्वारे एक ॲप्लिकेशन नंबर आला असेल. तुमच्याकडे ॲप्लिकेशन नंबर नसेल तर तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून तो ॲप्लिकेशन नंबर पाहू शकता. मित्रांनो, तो ॲप्लिकेशन इथं नंबर इथं सबमिट केल्यानंतर एकदा व्यवस्थित ती माहिती चेक करून घ्या, ज्यात तुम्ही तुमचं गावचं नाव टाकणार सिलेक्ट करणार. त्यानंतर तुमची सगळी डिटेल्स तुम्ही सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं तुम्हाला तपशील भरायचा आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम येतोय लाडकी बहिणी योजनेचा, तुम्हाला पैसे येत नाही तर नेमका कसा प्रॉब्लेम आहे तो सगळा इथं एक्सप्लेन करायचा आहे. तो एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला तुमच्याकडे जर काही डॉक्युमेंट असेल ॲडिशनल तर डॉक्युमेंटही तुम्ही इथं अपलोड करू शकतात. त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सबमिट या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आता सक्सेसफुली तुम्ही कंप्लेंटसाठी रजिस्ट्रेशन केलं असेल. मित्रांनो, त्यानंतर तुम्हाला एक कंप्लेंट नंबरही मिळेल. तो कंप्लेंट नंबर सांभाळून ठेवा. येणाऱ्या काळात जेव्हा तुम्हाला तुमच्या कंप्लेंटचं स्टेटस जाणून घ्यायचं असेल तर तेव्हा ते कंप्लेंट नंबर तुम्हाला लागेल. मित्रांनो, तर अशा पद्धतीने ज्या लाडक्या बहिणींना अजून पैसे मिळाले नसतील तर ते लाडक्या बहिणी तक्रार निवारण केंद्रावर जाऊन किंवा स्वतः लॉग इन करून तक्रार करू शकता. मित्रांनो, ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत नक्की फॉरवर्ड करा. अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी आपलं चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओवर. तोवर जय हिंद, जय महाराष्ट्र.